काय झालं रे? काय झालं गाडीला आपल्या? जरा ऍक्सिडेंट झालंय आता. चला रे यार, पोरांनो, असते माझ्या बाजू, मला रस्ता माहित आहे. हे रस्ते चुकतात. गाडी बघून दे कशी कंडिशन कंडिशन साठी आत वरती, सर्वांच्या आत वरती. जय एकविरा मित्रांनो. तर आजचा दिवस आहे तिसरा पालखीचा आपला. तर आपण झोपलो होतो घाटावरती, तर थोडं पुढं आलो, त्याच्यानंतर आपण ब्लॉग चालू केलाय. तर आज आपण फायनली पोहोचणार आहे एकविरा आईच्या मंदिरावर ना. तुम्हाला दर्शन नक्की घडून आईचं. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आजची. जर कोण नवीन असेल चॅनलवरती लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा ना. आजची व्हिडिओ कंटिन्यू बघा मित्रांनो ना. आपण आहे आता थांबलोय थोडा, गाड आताच म्हणजे पूर्ण चढलोय आपण, अजून चालायचं आहे पुढे. तर काय तेजस काय बोलतो, इतका लेट आला? आम्ही पळालो ना, आम्ही लवकर चालत आलो कारण की आराम करायला भेटेल म्हणून. घाटावरती निघालो मध्ये आपण व्हिडिओ शूट नाही केली, जिथून निघालो ना तिथून, कारण की पूर्ण कालं होतं, काय दिसलं पण नसतं मला, म्हणून व्हिडिओ आपण काढलेला आहे. तिथे डायरेक्ट वरती आलो इथे, तर ब्लॉग चालू केलाय ना. भूमिक इथे दमलाय, बसलाय, आता झालाय तो पण. शॉर्टकट मारतो आपण आता, शॉर्टकटनी जायचं आहे समोरून थोडी. तेजस काय म्हणणं आहे तुझा, शॉर्टकट मारायचा का? चला दादा शॉर्टकटच मारायचा का? शॉर्टकटच जायचा, लांब नाही जायचं. तेजस कोणता फुल आहे हो? नाव ना माहित का तुला? मला दे. तेजसने फुल दिलाय. आयुष्यामध्ये कोणत्या मुलीने नाही दिला, पण तेजसने फुल दिलाय. आपण सिंगल आहे. चला रे यार, पोरांनो, असते माझ्या बाजू, मला रस्ता माहित आहे. हे रस्ते चुकतात. काय झालं रे? काय झालं गाडीला आपल्या? जरा ऍक्सिडेंट झालंय आता. आम्ही इथे ठेवतो ते नंतर घेऊन जाऊ. सलग 4 वर्ष आला आणि 4 वर्ष इथे फोटो काढले. कोणची गाडी, कोणच्या पण गाडी टोपी होतय, काय बोलणार आता. न इथलं व्ह्यू आहे ना मित्रांनो, एक नंबर. काय वाटतंय सकाळी हे इथलं व्ह्यू बघायला ना, खूप सुंदर असं वाटतंय. वातावरण बघा, थंडीमध्ये आनंद घेतोय आम्ही, आणि तुम्ही पण घ्या. तेजस कसं वाटतंय? एक नंबर व्ह्यू आहे. नाश्ता का असेल? नाश्ता आहे मिसल पाव. इसका पाव का आता पाव कमी, एक ना दोनच कर मित्रांनो. समोरून सूर्य निघला बाहेर, पॉईंट बोलला होता कुठून येतोय ते बघा, दिसत असेल नाही ते खालती बघा. खालती जर पडलो ना, समजत असेल मला. बघूया, भूक लागली तर नाश्ता कधी भेटला असं झालंय. काय तेजस नको मला? गरमा गरम लाईन बस, लाईन छोड्या. काय मत मिसल पाव? जोर खातो जरा. यो तर जाणार नव्हतं सुमित के. अरे यो मग लाईनीला उभा होता पहिले याला. आता मिसल पाव खाले, मिसल पाव ना एक नंबर लागतो. 5 पाव झाले, जास्त झाले ना बस. जास्त खायला पाहिजे तुझ्या. जास्त नाही. इथे बघा लाईनी लागून थांबल्या तिथे लोक. आता आपण चहा घ्यायला चाललोय. चहा पण लागतोच मला. आताच 5 पाव खाऊन चहा गाडी सज्ज. हे बघा बघा हे किती पाव झालं? चाय कसा आहे? बरा एक नंबर ना. पिऊन दे, आपला मंडळ सेट आहे. चाललोय आपण आता आयुष्याला. गाडी बघायला चालू. हे बघा गर्दी, बघा गर्दी बघा इथे. ही बघा आयुष्याला. आम्हाला पण ये ना बस का समजा चेक करता आतमध्ये जायचा ग. गाडी बघून दे कशी कंडिशन कंडिशन. टायर बघा.
गोंगाट नका गोंगाट नका घालू रे. डिक्की भेटत चला चला आयुष्या विला चला रे भाविक बघूया. भाविक भेटलेला आपला पांडवली. भाविक दिसत ना ब्लॉग मध्ये ती आयुष्य विला घेऊन काय केला म्हणजे तुला काय वाटलं त्याच्यात काय नवीन कंडिशन बघायला गेलतो गाडीचं म्हणजे भूतांचं काय बोलतो आयुष्य विला मध्ये भूत आहे. आता जे पहिली लोक बोलायचं भूत आहे तर आताच आपण विश्वास नाही आपण ठेवू आता बघायला शकत. वरती जायचं चल ना आला तू. वरती आका पारलेला चला. कॅन्सल केलं जातं मी जाऊन दे. पुढच्या वर्षी वरती गेल्याने ती सोबत येईल तुमच्या. ती सोबत येईल अजून मला तुझी कोण सोबत नाही आणि ती गावा यायची हे बात सही बोला तरी भेटेल तुला. दाव आयलो 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 उदो उदो धावतोय आम्ही घेतला आता मोगो पियाला. हे असती बघा याला लागतं कुठं पण तेजसला सुमित आणि म्हणून मोगो बघून पिऊन कसं वाटतं. चला लवकर साठी आत वरती सर्वांच्या आत वरती. बोला आई माऊलीचा. आताच आपण दर्शन घेतलंय आईचं बाहेर घर आणि काल भैरवनाथ देवाचं दर्शन घेऊन आपण चाललोय आता आईच्या भेटीला. समोरच दिसत असेल डोंगर हे बघा. तर आता आपल्याला जायचं आहे शेतातून तर आपणच पुढे पालखी मागे आहे. तर मित्रांनो आपल्या सोबत आहे जयेश दादा. तर झेंडा घेऊन चाललाय. सर्वात पुढे असते म्हणजे 16 वर्ष म्हणजे पालखी चालू आहे. 16 वर्ष म्हणजे इथला रस्ता दाखवणार म्हणजे एकमेव जयेश दादा. तर आज पण पुढेच आहे. जय दादा काय बोलतो. आजचा 3रा दिवस पालखीचा आणि आपण आईच्या भेटीला मंदिरात चाललेला आहे. तर काय बोलतो दादा. नाही ना सर्व व्यवस्थित पोरं 3 दिवस एकदम व्यवस्थित पोरं चालली. खूप बरं वाटतं आणि प्लस तर एकदम आनंद. सर्व पोरं नाही कोण टेम्पो मध्ये 1-2 जण छोटी पोरं होते. 2-3 जण सोडून बाकी 250 पोरं आहेत. 250 मधून फक्त 240 पोरं चाललेत आणि एकदम व्यवस्थित आनंदात एकदम उत्तम सोय झाली जेवणाची प्लस पाणी नाश्ता जेवण सर्व व्यवस्थित. जे कार्यकर्ते आहेत ते आपल्यासाठी भरपूर मेहनत करतात त्यांच्यासाठी काय बोलशील. नाही ना कार्यकर्ता तर हे सर्व आहेत आपली मंडळाची माणसं ना
सर्व भारी आहेत आणि एकमेकांना सुद्धा समजून घेतात सर्वांना मुलांना. सर्वजण लाईनीमध्ये येतात मित्रांनो. हे बघा शिस्त पद्धतीने दिसत असतील. देवलाचे दारानु चाफ्याचा दारू गो देवलाचे दारानु चाफ्याचा दारू चाफ्याचा वास गेलायचे भक्ताला गो चाफ्याचा वास गेलायचे भक्ताला किरकली गावातून पालखी काढिली गो किरकाली गावातून पालखी काढिली दादा हात लावले मंडळी फायनली एकवीर आईच्या पायथ्याची तर आपण पोहोचलेलं आहे. हे बघा समोरच दिसत असेल. तर गाईज आपण चालू आता वरती ना काम चालू आहे मित्रांनो पायऱ्यांचं. हे बघा समोरच दिसत असेल. तर आईच्या मंदिराची ते म्हणजे काम चालू आहे. तर भरपूर भारी वाटतंय. तर ज्या पहिल्या पायऱ्या होत्या त्याच्यापेक्षा थोड्या आता चांगल्या पायऱ्या बनवल्या. तर बघायला पण खूप भारी वाटतं. आता आपण चालू आहे वरती. आपल्यासोबत आहे मोहित पाटील. तो पण एक व्हिडिओ क्रिएटर आहे. म्हणजे भरपूर व्हिडिओ त्याच्या देखील तुम्ही बघू शकता. इंस्टाग्रामवरती देखील ना यूट्यूबवर पण आहे. तर सपोर्ट नक्की करा मोहित पाटीलला देखील. तर फायनली पोचलो आहे आपण मित्रांनो वरती. स्वर्गामध्ये स्वर्गाहूनपेक्षा सुंदर आपलं आईचं मंदिर म्हणजे एकविरा आईचं मंदिर. तर दिसत असेल समोरच. हे बघा. तर पालखी पण येईल आता थोड्या वेळामध्ये. आपण जास्तीच पास आलो वरती. त्या दात आणि छोट्या दाय समोर ओटी घेतलाय.
तर काहीच आताच आपलं एकविराईचं दर्शन झालं तर खूप भारी वाटलं. 3 दिवसानंतर चालत आलो आपण फायनली एकविराईचं दर्शन घेतलं तर खूप भारी वाटलं. आणि आपल्या समोरच आहेत आपला मित्रपरिवार. तर भावा नाव काय तुझा? तर आदित्य मला गावात कुठला आहे तू? शिलगावातून आलाय मित्रांनो. म्हणजे खिडकाली गावातली पालखी आहे. भरपूर अनेक गावातून येतात पोरं आणि तसंच शिलगावातून आलेला आहे. तर भाऊ कसा वाटला 3 दिवस चालू? म्हणजे 3 दिवस चालला आणि खिडकाली गावातली पालखी आहे ना, सोयी सुविधा कशी होती? आलोय आपण आता खालती आईचं दर्शन घेतलं. 3 दिवस प्रवास म्हणजे खूपच भारी झाला. चालत आलो आणि पुढच्या वर्षी पण नक्कीच येऊ आपण चालत पालखीला ना. आता आपण चालू आहे जिथं आपण राहणार आहे तिथंच चालू आहे. तर आज आपण घरी नाही जात, तर उद्या जातो सकाळी. तर सुमित तुला कसा वाटला? आनंद वाटला. फायनली 3 दिवसाचा प्रवास संपन्न. खूप मजेत झाला. म्हणजे इतकी मजा येते ना पालखीला मित्रांनो, भरपूर मजा येते. चालत येतो तर अजून आनंद वाटतोय. कारण की आपण असं कुठं लवकर चालत जात नाही. म्हणजे पालखी असल्या या म्हणजे पालखीची आम्ही इतकी वाट पाहतो ना मित्रांनो. आताच आपले 3 दिवस झाले पालखी म्हणजे इथे संपलेले आहे ना. आपण पुढच्या वर्षीची पण नक्कीच वाट पाहत राहू ना. आता तेजस पहिल्यांदा आलता, कसा वाटला? पहिला नाही 3रा वर्ष आहे. पण आमच्या पालखीला पहिल्यांदा आलता तर कसा वाटला? आतावरूनची सगळ्यात भारी पालखी होती. तर आणि दोघे आता आमचे मित्र भेटल्यात, एकदम जुने शाळेतले मित्र. रितेश ने या साईडला, साहिल आणि सुमित भाऊ. कशात कोण तो आपला खास भाई पवन दादा नादना रो.
भवशी पुन्हा